टाळी आहे ही टाळी कृषी क्रांतीची आणि फलोत्पादन क्रांतीची टाळी आहे। फलोत्पादनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये क्रांती आणण्याचं ध्येय या माणसाचं आहे। नितीन बापू कापसे माझ्यासमोर बसलेले आहेत आणि या ठिकाणी आता हा 7 कोटी लिटरचा शेततळ फायनल होत आलेला आहे। या ठिकाणी कर्मवीर कृषी फार्मवर आपण बघताय की माझ्या समोरच्या बाजूला सुमारे 40 एकराचं ग्रेप प्लांटेशन प्रायमरी स्टेज पूर्ण झालेली आहे। त्याची हे तळ आहे, त्यानंतर विहीर आहे, पाईपलाईनचे सोर्सेस आहेत। या ठिकाणी बार्शी तालुक्याची ओळख बार्शीच्या कर्तबगार सुपुत्रांनी आणि बार्शीमधील सुमारे 100 वैद्यकीय मेडिकल प्रॅक्टिशनर्सनी बार्शीची ओळख आरोग्यनगरी म्हणून पश्चिम महाराष्ट्राला करून दिलेली आहे। सोलापूर जिल्ह्यात असू द्या, लातूर जिल्ह्यात असू द्या, उस्मानाबाद जिल्ह्यात असू द्या, नगर जिल्ह्यामध्ये असू द्या, कमी खर्चामध्ये उपचार प्राप्त करणे आणि कमी खर्चामध्ये बरं होणे ह्याच्यासाठी लोक बार्शीचं आठवण येते। त्या भगवंत नगरीचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी ज्या शिक्षण संस्था आहेत अतिशय आदर्श काम त्या शिक्षण संस्थांचं आहे। याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे याच शिक्षण संस्थांनी हजारो लाखो कुटुंबियांच्या जीवनामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून समृद्धी आणलेली आहे। जे अल्पभूधारक शेतकरी आहेत किंवा जे भूमिहीन शेतकरी आहेत, भूमिहीन शेतमजूर आहेत, त्यांची मुलंसुद्धा या शिक्षण संस्थांमधून शिकून मोठी झालेली आहेत। भविष्यकाळ हा बार्शी तालुक्याला आणि बार्शी नगरीला कृषी क्रांतीची जननी किंवा ग्रीन रेव्होल्यूशन फेज 3 यासाठी नितीन बापू कार्यरत आहेत। यांच्या नितीन बापूंच्या कामाला माझा एक कृषी पदवीधर आणि एक MSc ॲग्रिकल्चरमध्ये डिस्टिंक्शन मिळवलेला माणूस म्हणून सलाम आहे। आणि आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीनं कृषी क्रांती आणायची आहे की ज्याच्यामधून समाजाच्या तळागाळातल्या घटकांचं सर्वांगीण विकास अपेक्षित आहे। धन्यवाद।